सो हाय हॅलो नमस्कार, मी शिवप्रेम आनंदे तुमचं परत एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब शॉर्ट्समध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो ड्राय केसांशी रिलेटेड आहे. जर तुमचे केस खूप जास्त ड्राय असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण ड्राय केसांची काळजी कशी घ्यायची आहे आणि कशा प्रकारे त्यांना एक स्मूथ इफेक्ट येईल किंवा स्मूथनेस येईल केसांमध्ये, तर त्याविषयी आपण आज बोलणार आहोत. माझे केससुद्धा खूप जास्त ड्राय होते आणि त्यांना मी स्मूथ करण्यासाठी किंवा त्यांना सिल्की करण्यासाठी काय काय उपाय केले आणि कशाप्रकारे त्यांची काळजी घेतली, सो त्याविषयी आपण आज बोलणार आहोत. सो पहिली गोष्ट आहे, जर आपण केसांना ऑइलिंग नाही केलं तर केसांमध्ये खूप जास्त ड्रायनेस यायला सुरुवात होते आणि त्यामुळे केस हे खूप जास्त ड्राय होत जातात. सो पहिल्या गोष्ट आहे, आपण केसांना ऑइलिंग हे वीकमधून 2दा तरी केलंच पाहिजे, जेणेकरून केसांचा जो स्मूथनेस आहे तो टिकून राहतो. दुसरी गोष्ट जी आहे, आपण शॅम्पू घेताना खूप जास्त क्वांटिटीमध्ये घेतो, पण तसं न करता तुम्ही कुठलाही शॅम्पू घ्या, पण तो माइल्ड असावा आणि तो खूप कमी क्वांटिटीमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे, जेणेकरून केसांमधला ड्रायनेस अधिक वाढणार नाही. तिसरी जी गोष्ट आहे ती आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारचं कंडिशनर वापरत असाल किंवा कुठल्याही प्रकारचा शॅम्पू वापरत असाल तर तो आपल्या केसांच्या नरिशमेंटशी रिलेटेड असला पाहिजे आणि थोडंफार त्याच्यात ऑइल बेस असला पाहिजे, जेणेकरून आपल्या केसांना तो नरिश करायला मदत करतो आणि जेणेकरून आपले केस हे ड्राय होत नाहीत. सो ही जी गोष्ट आहे ही तुम्हाला पहिले तुम्ही प्रॉडक्ट खरेदी करताना बघायची आहे. आणि चौथी जी गोष्ट आहे की तुम्ही सतत जर शॅम्पू चेंज करत असाल, सतत प्रॉडक्ट चेंज करत असाल, तर तुमचा केसांचा ड्रायनेस हा तितकाच वाढत राहणार आहे. कारण प्रत्येक शॅम्पूमध्ये जे कंटेंटचं प्रमाण असतं हे वेगवेगळ्या प्रमाणात त्यांनी कंटेंट्स वापरलेले असतात आणि त्याप्रकारे ते कंटेंट आपल्या केसांना इफेक्ट करतात. सो तुम्हाला सतत शॅम्पू चेंज करायचा नाही आहे. कुठला तरी एक जो शॅम्पू आहे तो तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. आणि पाचवी जी गोष्ट आहे ते तुम्ही जे कंडिशनर वापरताय तेही एक ऑइल बेस असलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या केसांमध्ये एक चांगली नरिशमेंट राहील आणि केस चांगले व्हायला मदत होईल. सो माझे केस बघू शकता तुम्ही, केसांमधला ड्रायनेस आणि शायनी पण झालेले आहेत त्यामुळे. आणि कुठलाही तुम्ही हीट प्रोटेक्टर जरी वापरत असाल तरी जे ड्रायर वापरताय किंवा हेअर स्ट्रेटनर वापरताय ते तुम्ही फार कमी प्रमाणात वापरायचं आहे, कारण ड्राय केसांना ते सूट नाही होत. माझ्याही केसांना कुठलंही जे की प्रॉडक्ट आहे किंवा हेअरशी रिलेटेड जे काही टूल्स आहेत, जे काही ॲप्लायन्सेस आहेत, ते कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न करा आणि अशा प्रकारे तुमच्या केसांची छान प्रकारे काळजी घ्या. अजून माहिती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर मी अजून माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल.